पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या विक्रमाशी बरोबरी केली। आज 9 जून रोजी पंतप्रधान मोदींच्या तिसऱ्या कार्यकाळाला यशस्वीरित्या 2 वर्ष ही पूर्ण होत आहेत। तर पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या एक नवा आणि महाविक्रम आपल्या नावावर करणार आहेत। देशात सर्वाधिक काळ पंतप्रधान राहण्याचा विक्रम आता पंतप्रधान मोदींच्या नावे नोंदवण्यात येणार आहे। पंतप्रधान मोदी उद्या म्हणजेच 10 जूनला पंडित जवाहरलाल नेहरू यांचा 4397 दिवसाचा पंतप्रधानपदी राहण्याचा विक्रम हा मोडीत काढणार आहेत। देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी 13 मे 1952 रोजी पहिल्यांदा पंतप्रधान म्हणून शपथ घेतली होती। ते सलग 4397 दिवस म्हणजेच 12 वर्ष 14 दिवस देशाचे पंतप्रधान राहिले होते। तर मोदींना उद्या पंतप्रधानपदी विराजमान होऊन सलग 4398 दिवस म्हणजेच 12 वर्ष 15 दिवस पूर्ण होणार आहेत। पंतप्रधान मोदी नेहरूंच्या कामाचा विक्रम मोडू शकत नाही अशी टीका ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी केली। इंदिरा गांधी, जवाहरलाल नेहरू, मनमोहन सिंग यांची कामं जनतेला लक्षात आहेत। पंडित नेहरूंनी कोणताही विरोधी पक्ष फोडला नाही। खरं तर एक तप झाल्यानंतर मोदींनी केदारनाथाच्या गुहेत जाऊन आत्मचिंतन करायला हवं होतं असा टोलाही राऊतांनी लगावला। यावरून भाजपच्या नवनाथ बन यांनी पलटवार केला। खरं म्हणजे हे एक तप झाल्यावर मोदींनी केदारनाथच्या गुफेत जाऊन 12 वर्षाचं आत्मचिंतन केलं पाहिजे त्यांच्या प्रमुख सहकार्यांसह। आणि मग 12 वर्षात आपण काय करू शकतो याचा लेखाजोखा एका पत्रकार परिषदेत त्यांनी सादर केला पाहिजे। पंतप्रधान नरेंद्र मोदीजी हे सातत्यानं या देशाची मान अभिमानानं उंचावली पाहिजे यासाठी प्रयत्न करतात। तर संजय राऊत पाकिस्तानची मान अभिमानानं उंचावलं पाहिजे यासाठी प्रयत्न करतात। त्यामुळे संजय राऊतांना पाकिस्तानचा सर्वोच्च पुरस्कार दिला पाहिजे, कारण त्याच लायकीचे त्याच पात्रतेचे ते आहेत। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 12 वर्षांच्या कारकिर्दीचं कौतुक केलं। पंतप्रधान पदाचा इतिहासातील सर्वाधिक कार्यकाळ मोदींच्या नावावर असून 12 वर्षात त्यांनी एकही सुट्टी न घेता काम केल्याचं शिंदे म्हणाले। उद्या 10 तारखेला 12 वर्ष त्यांच्या कारकिर्दीला पूर्ण होत आहेत। मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांना खूप शुभेच्छा देतो। पंडित नेहरू आणि नरेंद्र मोदी हे दोन्ही नेते महान आहेत। त्या काळातील परिस्थितीनुसार त्यांनी भारताला पुढे नेलं असं भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं। तर मोदींनी एवढा कार्यकाळ पूर्ण करणारा नेता पुढे होणार नाही असं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं। छगन भुजबळांना राज्यसभेवर संधी न मिळाल्यानं त्यांनी उघडपणे नाराजी बोलून दाखवली। पुतणे समीर भुजबळांना मंत्रिपद देण्याची अट भुजबळांनी घातली होती, मात्र त्यांची ही अट मान्य झाली नसल्याची माहिती आहे। दरम्यान आपण नाराज नसल्याचं समीर भुजबळांनी एबीपी माझासोबत बोलताना स्पष्ट केलं। मंत्रिपदाची शपथ घेण्यासाठी वेळ कमी होता असंही त्यांनी कारण दिलं। तर मंत्रिमंडळ विस्तारावेळी संधी मिळेल असा शब्द भाजपनं दिल्याचं समीर भुजबळ म्हणाले। बीजेपीचा हा काही विरोध नव्हता आणि राहिला प्रश्न पक्षाकडून पण जे आहे साहेबांना राज्यसभेसाठी आणि मंत्रिपदासाठी जे आहे होकारसुद्धा त्यांनी दिलेला होता। बीजेपीचा हा काही विरोध नव्हता आणि राहिला प्रश्न पक्षाकडून पण जे आहे साहेबांना राज्यसभेसाठी आणि मंत्रिपदासाठी जे आहे होकारसुद्धा त्यांनी दिलेला होता। राज्यसभेच्या जागेसाठी भाजपच्या नवनीत राणांचं नाव चर्चेत होतं। या संदर्भात त्यांनी सुनेत्रा पवारांची भेट घेतली होती, मात्र या जागी राजेंद्र जैन यांची वर्णी लागली। या संदर्भात नवनीत राणांनी खुलासा केला। राज्यसभेच्या उमेदवारीसाठी राष्ट्रवादीत प्रवेश करण्याची अट होती, राष्ट्रवादीची अट मान्य केली नाही। भाजप नेत्या नवनीत राणा यांनी हे स्पष्ट केलं। या संदर्भात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना विचारलं असता त्यांनी बोलण्यास नकार दिला। नवनीत राणांनी केलेल्या दाव्यावर सुनील तटकरेंनी मौन बाळगलं। तर पदासाठी उड्या मारण्याची सवय नसल्याचं माजी आमदार आणि नवनीत राणांचे पती रवी राणा म्हणाले। नवनीत राणा यांनी आज सकाळी एक ट्विट केलं आहे आणि त्या ट्विटमध्ये ते असं म्हणाले आहेत की मला आधी पार्थ पवार आणि सुनेत्राताई पवार यांनी मला आधी संपर्क साधला आणि मग त्यांनी माझ्या पुढे पक्षामध्ये प्रवेश करण्याचा मुद्दा ठेवलेला होता, पण मी तो नाकारला। मी म्हणाले होते की ती इष्टीट भाजपला सोडा, पण तसं काही झालं नाही।
तर असं खरंच राष्ट्रवादीनं आधी त्यांच्याशी संपर्क साधला होता? नाही, मला या विषयावर काय बोलायचं. निष्ठेने आणि आपल्या विचाराला धरून काम केलं पाहिजे. हा उद्देश, हा संकल्प नेहमी नवनीतरावांचा राहिलेला आहे. राजकारणामध्ये कुठली गोष्ट शक्य नसते आणि कधी कुठल्या गोष्टी अशक्य होतात, तर त्यांना स्वीकारलं पाहिजे आणि पुन्हा जोमाने आपल्या विचारासोबत राहून काम केलं पाहिजे, अशी धारणा नवनीतरावांची होती. नाशिकमधल्या महायुतीतल्या बंडखोरीमुळे शिवसेनेच्या मंत्र्यांमध्ये नाराजी असल्याची चर्चा ही वर्तवली गेली. गिरीश महाजन आणि उदय सामंतांच्या 2 दिवसीय नाशिक दौऱ्यानंतरही बंडखोरी कायम आहे. भाजपच्या गोकुळ गीतेंनी बंडखोरीच्या मागे भाजपच्याच नेत्यांचा हात असल्याचा शिवसेनेला संशय आहे. या संदर्भात एकनाथ शिंदे आमदारांची बैठक घेणार. दरम्यान पालकमंत्री पदाचा तिढा असताना कुंभमेळ्याची जबाबदारीही भाजपनं घेतली. शिवाय या निवडणुकीतील बंडखोरी शमवण्यात भाजपला अपयश आलं. त्यामुळे नाशिकमध्ये गोकुळ गीते दराडेंना जाहीर पाठिंबा देऊन नाराजी शमवणार की दोन्ही पक्षांमधील वितुष्ट वाढणार हे पाहणं महत्त्वाचं आहे. नाशिकचा तिढा सुटत नाही आणि त्यामुळे महायुतीची डोकेदुखी ही चांगलीच वाढली. गोकुळ गीतेंची चर्चा सुरू असल्याची प्रतिक्रिया मंत्री उदय सामंत यांनी दिली. तर गोकुळ गीते माघार घेतील असा विश्वास अब्दुल सत्तारांनी व्यक्त केला. भारतीय जनता पार्टीचे बंडखोर गीते साहेब हे मला असं वाटतंय की ते माघार घेतील आणि हा तिढा सुटल. ज्या वेळेस माझ्या मुलांनी फॉर्म भरला होता तर संभाजीनगरमध्ये बी ती नाराजगी झाली होती. शेवटी जी आमच्याकडे परिस्थिती आहे तीच आता नाशिकमध्ये आहे. मला वाटतं का नाशिकचा तिढा लवकरात लवकर एकनाथ शिंदे साहेब आणि देवेंद्रजी सोडवतील. गोकुळ गीते जे आहेत त्यांच्याशी आमची चर्चा झालेली आहे आणि मी काल देखील सांगितलं याच्यातनं काही सकारात्मक मार्ग निघण्याची परिस्थिती निर्माण झालेली आहे. कॅबिनेट झाल्यानंतर मी पुन्हा एकदा नाशिकला जाणार आहे. गिरीश भाऊ कदाचित कॅबिनेटला येऊ शकणार नाहीत कारण कालच त्यांना ताप होता, ते आजारी आहेत. तर मी जाऊन पुन्हा एकदा गिरीश भाऊ आणि मी पुन्हा विधान परिषदेचा नाशिकचा तिढा लवकरच सुटण्याची शक्यता आहे. गोकुळ गीतेंसोबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री शिंदेची फोनवरून चर्चा झाल्याची माहिती आहे. गोकुळ गीते यांची पुन्हा एकदा समजूत काढली जाणार आहे. दरम्यान उद्यापर्यंत नाशिकचा तिढा सुटण्याची शक्यता आहे. नाशिकचा तिढा सुटल्यानंतर जळगावचाही तिढा सुटू शकतो. नाशिक विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. दुसरीकडे गोकुळ गीते यांनी निवडणुकीतून माघार घेऊन दराडे यांना पाठिंबा द्यावा यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मात्र प्रसाद हिरे यांचा पाठिंबा अद्याप मिळालेला नाही आणि गोकुळ गीते यांनीही अद्याप माघार घेतलेली नाही. रायगडचं पालकमंत्रीपद शिवसेनेला मिळावं यासाठी नेत्यांकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत. भरत गोगावलेंना रायगडचं पालकमंत्री करावं यासाठी मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली असून सुनील तटकरेंसोबत चर्चा सुरू असल्याची प्रतिक्रिया तशी माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली. तर लवकरच या विषयाची पूर्तता करू अशी प्रतिक्रिया खासदार सुनील तटकरे यांनी दिली. आम्ही तटकरे साहेबांसमवेत एकत्र मुख्यमंत्री महोदयांना बोलू, त्यांच्याशी चर्चा करू, विनंती करू. परंतु रायगडची पालकमंत्री पदाची जी जागा आहे ती भरत शेट्टींना मिळावी हीच आमची इच्छा आहे. आणि या बाबतीमध्ये ज्या काही चर्चा झाल्या, या बाबतीमध्ये ज्या काही कमिटमेंट झाल्या, या बाबतीमध्ये ज्या काही शब्द दिले गेले ते आता बिनविरोध जागा झाली म्हणून विसरून उपयोगाचं नाही, ही देखील माझी विनंती आहे सगळ्यांना. मी सांगितलं की आदरणीय देवेंद्रजी, आदरणीय एकनाथराव शिंदे साहेब, मी स्वतः वहिनी आम्ही एकत्रितपणे बसून निकोपपणाने मार्ग निघणार आहे. वारंवार या गोष्टीची चर्चा करण्याची आवश्यकता असं मला काय वाटत नाही. उदय सामंत आमचे महत्त्वाचे नेते आहेत, कोकणातले नेते आहेत, शिवसेनेचे नेते आहेत. आमच्यातला समन्वय करण्यामध्ये त्याचा नेहमीच पुढाकार त्या ठिकाणी असतो. पण हा विषय मला असं वाटतं योग्य पद्धतीने लवकर त्याची पूर्तता होईल. धन्यवाद. मंत्री गिरीश महाजन यांनी 6 जूनला काळा दिवस असल्याचं म्हटलं. पंजाबमधील अमृतसरमध्ये 42व्या शहीदी समागम कार्यक्रमाला त्यांनी उपस्थिती लावली. यावेळी त्यांनी 1984 मधील ऑपरेशन ब्ल्यू स्टारवर जोरदार टीका केली. 1 ते 10 जून दरम्यान सुवर्ण मंदिरात खलिस्तानी दहशतवाद्यांविरोधात सैन्य कारवाई करण्यात आली होती. यावेळी मोठा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला. या घटनेच्या स्मृतीप्रित्यर्थ झालेल्या कार्यक्रमात महाजनांनी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी सुवर्ण मंदिर परिसरात सैन्य पाठवून शीख समाजावर अन्याय केल्याचा आरोप केला. अब्दाली आया था उस वक्त, जिस तरह से उन्होंने हमारे कई भाइयों बहनों को शहीद किया था,
उसी तरह से हमारे ही देश में हमारे प्रधानमंत्री ने हमारी इतनी बुरी हालत कर दी थी, और इतने हजारों कत्ल होने के बाद दुख की बात तो यह है कि किसी को सजा नहीं मिली। मंत्री गिरीश महाजनांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा असं संजय राऊत म्हणाले, तर महाजनांचं वक्तव्य बेताल असल्याची प्रतिक्रिया विजय वडेट्टीवारांनी दिली. देशाच्या पंतप्रधानांना थोडी जरी राष्ट्रभक्ती शिल्लक असेल, देशाच्या पंतप्रधानांमध्ये आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांमध्ये थोडी जरी राष्ट्रभक्ती शिल्लक असेल, तर गिरीश महाजन या माणसाला त्यांनी लाथ मारून मंत्रिपदावरून हाकलून द्यायला पाहिजे आणि भाजपमधून हाकलून द्यायला पाहिजे. नाही, कोण काय म्हणतं त्यावेळची परिस्थिती जी होती देशामध्ये आणि जो निर्णय त्यावेळेस घेतला गेला इंदिराजींच्या काळात, तो निर्णय जर झाला नसता तर कदाचित भारताचे 2 तुकडे झालेले बघायला मिळाले. हा अखंड भारत दिसला नसता. ज्यांचा अभ्यास नाही, ज्यांना काही बोलायचे त्यांचा यावर माहिती नाही, अशा पद्धतीनं लोक टिप्पणी करत असतात. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांनी मंत्री गिरीश महाजन यांच्या ऑपरेशन ब्ल्यू स्टारवरील वक्तव्यावर तीव्र प्रतिक्रिया दिली. महाजनांचं वक्तव्य दहशतवादाला खतपाणी घालणारं असून देशाचे तुकडे करण्याच्या अनुषंगानं असल्याचं सकपाळ म्हणाले. तसंच महाजनांना तात्काळ मंत्रिपदावरून काढावं अशी मागणीही त्यांनी केली. गिरीश महाजन यांचं दहशतवादाला खतपाणी घालणारं आणि देशाचे तुकडे करण्याच्या अनुषंगानं केलेलं वक्तव्य अत्यंत आक्षेपार्ह आहे. जो दहशतवाद आहे, जो खलिस्तानच्या निमित्ताने पुढे आला होता, त्यातून देशाचे तुकडे करणे हा हेतू होता. आणि जर ऑपरेशन ब्लू स्टार झालं नसतं तर एक वेगळं राष्ट्र निर्माण करण्याचा आंतरराष्ट्रीय गट हा सफल झाला असता. राजेश एक्सपोर्टच्या 15 लाख कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी खासदार संजय राऊतांनी भाजप नेते किरीट सोमय्यांना पत्र लिहिलं. पत्रात परम आदरणीय महात्मा श्री किरीटभाई सोमय्या असा उल्लेख केला. सरकारची फसवणूक झाली, तुमचा बुलंद आवाज उठवा असं आवाहन राऊतांनी सोमय्यांना केलं. तर दुसरीकडे भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांनी राऊतांना उत्तर दिलं. हिम्मत असेल तर आंदोलन करा, रोजच्या बडबडीनं घोटाळे उघड होत नाहीत असा टोला बन यांनी लगावला. आता अनेक त्यांनी सबसिडियरीज कंपन्या, शेल कंपन्या स्थापन केल्या या मेहताने परदेशात, स्वित्झर्लंडला, आणि त्या मार्गातून पैसे इकडे तिकडे वळवले. हे मनी लॉन्ड्रिंग आहे आणि मनी लॉन्ड्रिंग हा परमादरणीय सोमय्या यांचा आवडीचा विषय आहे. पण त्यांच्या नजरेतून हा विषय सुटला आहे. त्याच्यावेळी मी त्यांना सांगितलं की प्रधानमंत्र्यांच्या दारात जाऊन आंदोलन करा. सगळेच विषय किरीट सोमय्यांनी करायचे असतील तर संजय राऊत काय अंडी उभवणार आहेत का? संजय राऊत विरोधकामध्ये आहेत. संजय राऊत सातत्यानं उभाटा गटाची भूमिका मांडतात. संजय राऊत दावा करतात का मी जनतेचे प्रश्न मांडतो. सगळेच प्रश्न जर किरीटजी सोमय्या मांडणार असतील तर संजय राऊत मातोश्रीच्या बाहेर किंवा भांडूपच्या गाढव नाक्यावर बसून अंडी घालणार आहेत का, याचं उत्तर संजय राऊतांनी दिलं पाहिजे. जर एखादा घोटाळा झाला असेल तर संजय राऊतांमध्ये हिंमत असेल तर संजय राऊतांनी आंदोलन करावं. संजय राऊतांनी आंदोलन करण्यासाठी त्यांना योग्य स्थळ मिळत नसेल तर भांडूपच्या गाढव नाक्यावर बसावं आणि तिथे बसून एकट्याने आंदोलन करावं. छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हा बँकेच्या निवडणुकीतून आमदार अब्दुल सत्तारांचे चिरंजीव समीर सत्तार यांनी फॉर्म त्यांचा बाद करण्यात आला. अर्जामध्ये किरकोळ चुका काढून अर्ज अवैध करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला. त्यामुळे छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप आणि शिवसेनेमध्ये नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.